आतापर्यंत प्रेशर कुकर दिला, ज्युसर मिक्सर दिला आणि आत्ता कुठेतरी गॅस बाटला कमी मिळत असल्यामुळे माझ्या आई बहिणींना स्वयंपाक करत असताना त्रास होता कामा नये. आणि म्हणून मार्केटमध्ये नवीन आलेले लाईटवरती चालणारे जी शेगडी आहे, ही शेगडी द्यायचं काम लवकरच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते काम मी आया बहिणीची सेवा करणार आहे. नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। चांदीवली में आमदार दिलीप मामा लांडे द्वारा वरिष्ठ नागरिक सम्मान समारोह में हजारों लोगों को मुफ्त छाता वितरण। मुंबई चांदीवली विधानसभा क्षेत्र में आमदार दिलीप लांडे की ओर से आयोजित ज्येष्ठ नागरिक सम्मान सोहला और मुफ्त छाता वितरण कार्यक्रम का आयोजन संपन्न हुआ। चांदीवली विधानसभा के तत्वाधान में आयोजित इस 2 दिवसीय कार्यक्रम में क्षेत्र में से हजारों वरिष्ठ नागरिकों और स्थानीय नागरिकों ने भाग लिया, जहाँ वरिष्ठ नागरिकों का सम्मान करने के साथ उन्हें मुफ्त छातों का वितरण भी किया गया। इस अवसर पर कार्य सम्राट आमदार दिलीप मामा लांडे ने कहा कि मुफ्त छाता वितरण जन सेवा की निरंतर चल रही पहल का एक हिस्सा है। उन्होंने बताया कि इससे पहले महिलाओं के लिए वट सावित्री पूजा के अवसर पर फणस वितरण तथा वरिष्ठ नागरिकों के लिए देव दर्शन यात्राओं का आयोजन भी किया जा चुका है। उन्होंने कहा कि चांदीवली विधानसभा में अस्पताल और डायलिसिस सेंटर जैसी स्वास्थ्य सुविधाओं के लिए भी विकास कार्य जारी है। इसके साथ ही गैस से संबंधित समस्याओं को ध्यान में रखते हुए जल्द ही इलेक्ट्रिक चूल्हे के वितरण का कार्यक्रम भी आयोजित किया जाएगा। उन्होंने नागरिकों से अपील किया कि क्षेत्र में सड़क पर गड्ढों या किसी भी अन्य नागरिक समस्या की जानकारी सीधे उन्हें दे, ताकि उसका त्वरित समाधान सुनिश्चित किया जा सके। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट। स्वागत है हमारे मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज में। इससे पहले आपने पूरे चांदीवली विधानसभा में पड़ोस वाटर छाता कई जगह मंदिर का उद्घाटन भी किया। चांदीवली विधानसभा में फिर बारिश को लेकर एक लोगों के बीच में बहुत ही अच्छा कार्य करे, किस तरह का संदेशा देना चाहेंगे? आगे राजनीति हॉस्पिटल भी बना रहे हो, किस तरह का संदेशा देना चाहेंगे? फणस वाटप हा कार्यक्रम जो आहे तो आमच्या सनातन धर्म हिंदू धर्मामध्ये सणाच्या निमित्ताने वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करण्यासाठी लागणारं फळ आहे. आणि म्हणून या मुंबई शहरामध्ये ते पूजेसाठी फळ मिळत नाही. म्हणून काजी माझ्या आई बहिणी ह्या त्या झाडाचे पानं असतील किंवा एखाद्या झाडाचं फांदे असेल ते घेऊन पूजा करत होत्या. ते पाहिल्यानंतर माझ्यासारख्या हृदयामध्ये बसलं किंवा यांना या पद्धतीचं फळ दिलं तर आपल्या हिंदू धर्माची संस्कृती, प्रथा, परंपरा, या महाराष्ट्राचे सण हे मोठ्या प्रमाणात साजरे होतील. आणि म्हणून अनेक वर्षापासून या लोकांची फळाच्या माध्यमातून, फणस वाटपच्या माध्यमातून धार्मिक सेवा केली जाते, त्यांचं दर्शन घेतलं जातं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. चांदीवली विधानसभा में देख रहा हूँ कई दिन से छाता वाटप का भी कार्य चल रहा है। नाही, आपल्याला मी सांगितलं की प्रथा, परंपरा आणि संस्कृती या महाराष्ट्राची प्रथा परंपरा आहे, या सनातन धर्माची प्रथा परंपरा आहे, या साधू संतांची हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा आहे. या यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक भक्त, प्रत्येक वारकरी, पुऱ्या जगातला वारकरी पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होत असतो. आणि म्हणून असं बोललं जातं की भक्तासाठी पांडुरंग त्याच्या घरी येऊन दर्शन देत असतो. हे जे या ठिकाणी बसलेले आहेत ज्येष्ठ नागरिक, गेल्या अनेक वर्षापासून यांचा आशीर्वाद, यांचा विश्वास हे माझ्या डोक्यावरती आशीर्वाद आहे. त्याच श्रद्धेने हेच पांडुरंग, हेच रखमाई यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या पावसाळ्याच्या माध्यमातून, एक छत्रीच्या माध्यमातून त्यांचं दर्शन घेतलं जातं, त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. आणि त्या रूपाने प्रत्येक वर्षी छत्री वाटप कार्यक्रम हा ठेवलेला असतो. जानकारी मिली सुनने में आया इलेक्ट्रिक आप लोगों को देने वाले आतापर्यंत प्रेशर कुकर दिला, ज्युसर मिक्सर दिला आणि आत्ता कुठेतरी गॅस बाटला कमी मिळत असल्यामुळे माझ्या आई बहिणींना स्वयंपाक करत असताना त्रास होता कामा नये. आणि म्हणून मार्केटमध्ये नवीन आलेले लाईटवरती चालणारे जी शेगडी आहे, ही शेगडी द्यायचं काम लवकरच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते काम मी आया बहिणीची सेवा करणार आहे. आज इथे छत्री वाटली जाते. ज्येष्ठ लोकांसाठी त्यांचा सन्मान केला जातो आणि छत्री वाटप केलं जात असतं. तर हा सन्मान ज्येष्ठ लोकांसाठी केलेला असतो. अशी बरेचसे कामं आपल्या मामांच्या हातून
या चांदोली विधानसभेमध्ये झालेली आहेत करतायत. जसे की प्रत्येक धर्माचं आपापल्या देवस्थानाला मानणारं, जसे की हिंदू धर्माचं मंदिर, परत मुस्लिम बांधवांचं साधारणतः मस्जिद असेल किंवा गुरुद्वार असेल किंवा बुद्ध विहार असेल, असे बरेचसे हिंदू आपल्या धर्माला मानणारे देवस्थान हे मामांच्या हातून घडलेले आहे आणि बरेचसे पूर्ण केले आहे. तसेच त्याच पद्धतीने मामांनी डायग्नोसाइज सेंटर सुद्धा चालू केलेला आहे. त्याच पद्धतीने या चांदोली विधानसभेचा विकास हा संपूर्ण अक्षरशः चांदोली विधानाचे प्रत्येक व्यक्ती मामांना अगदी जवळून ओळखत आहे. रोड रस्ते जे रस्ते थांबले होते ते पूर्ण केलेले आहेत. असे बरेचसे शाळा काढलेले आहेत. असे बरेच 200-250 बेडचं दवाखाना हा सरकारी दवाखाना आपल्या मामांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला आहे. हे कामं आपल्या मामांनी प्रत्येक जनमनाच्या आतमध्ये हृदयामध्ये जाऊन आपल्या मामांनी प्रत्येकाचे कामं केले. आज लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आपल्या मामांना प्रत्येक व्यक्ती ओळखत आहे. मी ज्या वेळेला आलो त्या टायमाला या चांदोली विधानसभेमध्ये अक्षरशः प्रत्येक व्यक्तीला अडचण भासणाऱ्या गरजा त्या मामांना भासत होत्या आणि ज्या टायमाला मामा नगरसेवक होऊन आणि आमदार झाले त्या टायमाला प्रत्येक व्यक्तीचं एक गरजा काय असतात ते ओळखलं आणि त्या ठिकाणी कामाचा हा गवगवाट त्यांनी दाखवला. म्हणून आज प्रत्येक व्यक्तीचा सन्मान किंवा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा जो सन्मान केला, विद्यार्थ्यांचा सन्मान, विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी ते गुणगौरव सांभाळ केलेला आहे. अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आज मामाच्या पाठीमागे आहे आणि मी मामांना त्यांना प्रार्थना करतो की मामा आपण अजूनही पुढे आपल्या त्यांच्या कुलदैवतेच्या अनुसरून किंवा त्यांच्या मानणाऱ्या देवस्थानाकडून त्यांना उदंड लाभो. बस एवढी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. मामा जी बहुत अच्छा काम कर रहे हैं. जैसे कि आज बारिश का इतना मौसम चल रहा है तो मामा छतरी बांट रहे हैं सबको. एक अच्छा काम कर रहे हैं. मामा ने दवाखाना भी बहुत काम किया मामा, बोल नहीं सकते इतना काम किया है मामा. हाँ, मामा हमेशा काम करते, नगर ज्येष्ठ नागरिक का सेवा करते, महिला का सम्मान करते हैं. बहुत ऐसा नगर सेवक कहाँ भी नहीं देखा. क्या पाया आपने मामा से? बहुत कुकर पाया, मशीन पाया, सब कुछ पाया. हर चीज की सुविधा. हाँ, पूरा किया. साड़ी तो 15 दिन में पाते, साड़ी नहीं पाते. काही असेल, गटाराचं काम असेल, लादी बसवायचं असेल, कुणीही मनामध्ये किंतु परंतु आणू नका. काही परवा करू नका. कुणाच्या मनामध्ये असं यायला नको की आपला नगरसेवक नाहीये, काही घेणं देणं नाहीये. तो नगरसेवक आणि तो खासदार तो त्यांच्या घरी राहावं. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची सेवा, तुमच्या आणि तुमच्या चाळीचं काम, तुमच्या सोसायटीचं काम तुम्ही सांगा ते काम दिवाळीनंतर सुरू करायचे काम तुम्ही दिवाळीनंतर थांबला संपूर्ण कृष्णनगर ते सत्यनगर असेल, बालाजीनगर असेल, जरीमल असेल, सर्वात जास्त कामं तुमची केली जाते. काळजी नसावी आणि कुणाच्याही इकडे जायची गरज नाहीये. खंबीरपणे जे कामं तुमच्या बरोबर आहे तुम्ही हाताने आतापर्यंत इथून पुढे पण सांगा. संपूर्ण विकास करायची कोकण काय सांगायची गरज नाही. स्वतःची दोन्ही कामं तुमची आणि तो विकासाचा रथ तुमच्या आशीर्वादाने तुमच्या ताकदीने अजून जोरात चालला. इथं अपेक्षा अशी ठेवतोय की आपला विभाग अतिशय आणि त्या विभागामध्ये फक्त एक्सप्रेशन नाहीये. कसं चढायचं डोंगरावरती, कसं फिरायचं गल्लीमध्ये, पाऊस असो, वारा असो, ऊन असो, कुणीही माझ्या माता भगिनी त्याची पर्वा केली नाहीये. एका श्रद्धेने
तुमच्याकडे एक जिम्मेदारी असते की नातवाला या नातीला शाळेमध्ये सोडवायला जायचं काम असतं.